घराणेशाहीचा अंत यामध्ये झाला आणि दुसरीकडे पक्ष हे स्वतःची खाजगी मालमत्ता म्हणून ते चालवत होते. मग आता काय चाललंय त्यांचा गटाची? मेकनाश ते घराणेशाहीचा काय अंत झाला म्हणतात. मग श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा नाही का? सिद्ध करा नाही म्हणून. श्रीकांत शिंदेची ओळख त्यांच्या मतदारसंघामध्ये सुरुवातीच्या काळात माझा मुलगा म्हणूनच मत द्या मागितलं ना. काय योगदान होतं त्यांच्या मुलाचं पक्षामध्ये आणि मतदारसंघात? हां, मग श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा नाही आहे का? त्याने सांगावं नाही माझा मुलगा नाही आहे. आणि भाजपमध्ये कोणाची मुलं काय आहेत? घराणेशाही काही आवरस असतील, काही अजून काय असतील, मला ते म्हणायचं नाही. पण श्रीकांत शिंदे हा तुमचा मुलगा नाही काय? जर आपण घराणेशाहीवर सांगताय ना, बाळासाहेब ठाकरेंची घराणेशाही कधीच नव्हती. शरद पवारांची घराणेशाही कधीच नव्हती. यशवंतराव चव्हाणांची घराणेशाही कधीच नव्हती. हा विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारं हे एक मार्ग असतो. त्या मार्गानं त्या घरातले त्या पिढीतले लोक पुढे जातात. लोकांनी जर स्वीकारायचं असेल तर लोक स्वीकारतात, नाहीतर लोक दूर करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घराणेशाही आहे का? नाही. त्यांच्या विचाराचे लोक पुढे घेऊन त्यांच्या घरातले लोक चालले असतील, लोक स्वीकारतील. एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाच्या हुकुमशाहीचे पुरस्कर्ते आहेत. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या मुळावर आलेल्या, महाराष्ट्र लुटणाऱ्यांच्या, महाराष्ट्र कंगाल करणाऱ्यांच्या ज्या टोळ्या दिल्लीतून येत आहेत त्याचे पुरस्कर्ते आहेत. त्यांनी शिवसेनेवर न बोललेलं बरं. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना दिल्लीच्या गुजराती लॉबीला इतिहास जमा करण्याची त्यांची योजना आहे, पण ते शक्य नाही. शिवसेनेला इतिहास जमा करणारे इतिहासात गाडले गेले. हा इतिहास आहे. ज्याप्रमाणे औरंगजेबाला गाडला या महाराष्ट्रानं, ज्याप्रमाणे इतर आक्रमकांना गाडलं या महाराष्ट्रानं, त्याचप्रमाणे या सगळ्यांची गत झाल्याशिवाय हा महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही. मराठी पुरा होऊ दे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये आता आपण सुप्रीम कोर्टात जाणारच आहात, पण तोपर्यंत जर निवडणुका लागल्या तर कशा प्रकारे आपण सामोरं जाणार किंवा काय पर्याय आहे? आमच्याकडे आम्ही पर्यायाचे विचार करत नाही बरं का. जर तुम्ही दरोडेखोरी करून, चोऱ्यामाऱ्या करून या महाराष्ट्राला लुटणार असाल, महाराष्ट्र लुटण्यासाठी शिवसेनेवर हल्ले करणार असाल, तर त्या हल्ल्यातून आणि आघातातून शिवसेना उभी राहील. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना इतक्या सहजपणे कोणाला गिळता येणार नाही. आणि जे आज गिळाला उभे टाकलेले आहेत त्यांच्या अवकात काय आहे? या शिवसेनेनं त्यांना मोठं केलं आहे बाळासाहेब ठाकरेंच्या आणि या मातोश्रीनं. तुम्ही डरपोक आहात, तुम्ही घाबरून पक्ष सोडलेला आहात, हे आधी मान्य करा. तुमच्यामध्ये हिंमत असती, तुम्ही मर्द असतात, तर ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची लूट सुरू आहे त्या लुटीविरुद्ध एक शब्द आपण बोलू शकला नाही. नरेंद्र मोदीचा दौरा आहे उद्या महाराष्ट्रामध्ये, वेगवेगळ्या प्रकल्पांचं ते बरं, निवडणुका आहेत ना, निवडणुका आल्या. त्याचा अर्थ मला कळलं की ते काळाराम मंदिरात चाललेत काय? बरोबर ना? मी असं ऐकतोय की नरेंद्र मोदी काळाराम मंदिरात चाललेले आहेत. जिथे शिवसेना जाते तिकडे ते जात आहेत. काळाराम मंदिराचं योजना ही शिवसेनेने आखली होती, पण भारतीय जनता पक्षानं तिथे आता नरेंद्र मोदी यांना न्यायचं ठरवलं आहे. मणिपूरला एक राम मंदिर आहे, तिथे शिवसेना जाणार आहे. मणिपूरला एक राम मंदिर आहे, शिवसेना तिथेही जाऊन आरती करणार आहे. हिंमत असेल तर प्रधानमंत्र्यांनी मणिपूरच्या राम मंदिरात यावं. आजच्या सामन्यामध्ये चोर मंडळाचा उल्लेख केल्याप्रकरणी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव हा विधानसभा गृहात मांडणार आहे असं भाजपकडनं म्हटलं जातं. म्हणू द्या ना. चोरणा